हाय हॅलो नमस्ते. आदिती विशाल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये. अलिबागमध्ये कुठे तर चौलमधील रामेश्वर मंदिर जे आहे तिथे आलेलो आहोत. रामेश्वर मंदिर माझ्या मागे आहे आणि इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणजे इथे तुम्ही पाणी बघाल. हे रामेश्वर मंदिराच्या समोर आहे ना कुंड आहे आणि हे जे मंदिराच्या समोरील कुंड आहे ना, म्हणजे ह्या मंदिरात 3 कुंड आहेत. एक आहे रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीता कुंड. रामेश्वर मंदिर जे आहे ते शिवाचं मंदिर आहे, पण ह्या कुंडाचं पाणी जे आहे ना ते गोडं पाणी आहे. पवित्र असे कुंड मानले जातात आणि खरंच म्हणजे ह्या कुंडामध्ये ना मासे आहेत आणि इथे तुम्हाला दिसते कासव आहे. खूप सारे कासव आहेत. एक कासव वरती आलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. कोपऱ्यामध्ये चालतोय हळूहळू, ससा कासवची शर्यत करतोय तो हळूहळू चालून. तर ह्या कुंडामध्ये ना खूप सारे मासे आहेत. आता बघायला जाऊया आपण रामेश्वर मंदिर. म्हणजे असं म्हणतात की कोकणातील सर्वाधिक देखणं शिव मंदिर जर कोणतं असेल ना तर ते आहे रामेश्वर मंदिर. अलिबागमध्ये शिवमंदिर खूप आहेत, म्हणजे एकदम प्रसिद्ध असे शिवमंदिर आहेत, पण सर्वाधिक देखणं मंदिर. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. मंदिराचं प्रवेशद्वार, तुम्ही हे मंदिराचं प्रवेशद्वार बघताय ना, लाकडी काम केलेलं आहे. लाकडाचं प्रवेशद्वार आहे, म्हणजे लोक सिमेंट विटांनी बांधलेलं प्रवेशद्वार बनवतात, पण हे लाकडाचं, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. हा समोरचं मंदिर जे आहे ते नवीन बांधकाम आहे, पण मी तुम्हाला मुख्य जे मंदिर आहे त्याच्याकडे नेणार आहे नंतर. पहिला आपण ह्या मंदिरामध्ये जाऊया. इथे दत्तगुरूंची आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पहिला आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मुख्य मंदिर जे आहे शिवाचं मंदिर तिथे जाऊया. तर ह्या गणपतीचं नाव आहे बैरागी गणपती मंदिर. बैरागी गणपती मंदिर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त चौल ह्या ठिकाणीच बघायला मिळेल. बैरागी गणपती म्हणजे काय, तर ह्या गणपतीला नाव दिलेलं आहे बैरागी, कारण हा गणपती जो आहे तो साधू संतांच्या सहवासामध्ये सानिध्यात असल्यामुळे ह्या गणेशाला बैरागी गणपती असं नाव पडलं. आणि हे गणपतीचं मंदिर आहे ना ते महाराष्ट्रात एकच आहे चौलमध्ये, आणि महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमध्ये ह्या गणपतीचे मंदिर, मोठं गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे. आता मी तुम्हाला घेऊन आलेले आहे मुख्य मंदिर, रामेश्वर मंदिर आहे तिथे. तर हे जे आहे ते शिवाचं मंदिर आहे, शिवशंकराचं मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ना ते अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शिव मंदिर आहे. आणि हे मंदिर असं म्हणतात की 400 वर्ष जुनं मंदिर आहे. म्हणजे खूप छान. म्हणजे हे मंदिराचं बांधकाम बघाल ना तर पूर्ण लाकडाचं आहे. कौलारू छत तुम्ही मगाशी बघितलंच आहे, कौलारू छत. आतमध्ये जरा पूजा चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ नाही करता आली. आता इथून वरती मी तुम्हाला वाडा दाखवते. लाईक वाडासारखं मंदिर आहे आणि मस्त सगळं बांधकाम जे आहे ते पूर्ण लाकडाचं केलेलं आहे. हे मंदिर कान्होजी आंग्रे होते ना त्यांच्या काळातील महत्वाचं स्थान असं मानलं जातं. आणि महाभारतात ह्या परिसराला चंपावती किंवा रेवती क्षेत्र असं बोललं जायचं. तर खूप छान. आता हे मंदिराचा वरचा भाग आहे, म्हणजे वरचा भाग पूर्ण लाकडाचं काम, पूर्ण म्हणजे तुम्ही खालचा फ्लोअर बघाल तिथे पण लाकडाची पट्ट्या टाकून त्यांनी तयार केलेला आहे. हा पूर्ण मंदिराचा वरचा भाग रिकामाच आहे. आणि तुम्हाला बाहेरून दृश्य दाखवते, खूप छान. म्हणजे समोर जो आहे तो कुंड आहे. तर इथे ना उत्सव होतात. म्हणजे हे मंदिर जे आहे ना ते चौलचे ग्रामदैवत आहे. आणि मस्त सुंदर कोकणी वास्तुकला आहेत आणि शांत परिसर, एकदम शांत परिसर आहे. आणि स्पेशली हे मंदिर 3 कुंड जे आहेत त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, ओळखलं जातं. आता ह्या मंदिरामध्ये ना उत्सव होतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या सोमवारपर्यंत, पहिल्या सोमवारपासून दुसऱ्या सोमवारपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह जो होतो ना तो खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि महाशिवरात्र खूप मोठी इथे साजरी केली जाते. आणि सगळ्यात महत्वाची आहे त्रिपुरी पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला मंदिरात मध्ये जी पालखी असते ती पालखी निघते, म्हणजे गावभर पालखी फिरते. आता ह्या मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं, तर अलिबाग वरून हे मंदिर जे आहे ते साधारण 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि रस्ता मार्गानेच आपल्याला ह्या मंदिरापर्यंत यायचं आहे. अलिबाग वरून रेवदंडा मुरुड मार्गे चौलला आपण पोहोचतो. आणि इथे येण्यासाठी आपल्याला अलिबाग वरून रिक्षा, ST बसेस उपलब्ध आहेत.
आणि हे जे आहे ना मंदिर ते चौल स्टॉपवरून साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. तुमची स्वतःची गाडी असेल तर उत्तमच, खूप छान. अलिबाग ट्रिप करताय तर ह्या रामेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या, खूप छान आहे. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर असेच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.